भारताला हिंदू पाकिस्तान बनवण्याचा प्रयत्न, हिंदूंची जमीन वाचवू शकत नाही, मुस्लिमांची काय वाचवणार? राज्यसभेत संजय राऊतांचा हल्लाबोल. अयोध्येत 13,000 कोटींचा घोटाळा, खासदार संजय राऊतांचा गंभीर आरोप. आम्ही वक्फ विधेयकाला नाही तर भाजपच्या ढोंगीपणाला विरोध केला. उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण. भाजपला जर हिंदुत्वाचा इतका कळवळा असेल तर झेंड्यातील हिरवा रंग काढण्याचंही उद्धव ठाकरेंनी दिलं आव्हान. काँग्रेसचा दबाव नाही, एनडीएमध्ये असतो तरी तीच भूमिका घेतली असती. उद्धव ठाकरेंचं वक्फ विधेयकासंदर्भात स्पष्टीकरण. इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी जामिनासाठी कोरटकरची कोल्हापूर सत्र न्यायालयात धाव. जामिनासाठी कोरटकरचा अर्ज. कोरटकर सध्या कोल्हापूरच्या कळंबा जेलमध्ये. पुण्यामध्ये जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर महिलेचा मृत्यू. दीनानाथ हॉस्पिटल प्रशासनाकडनं 10 लाखांची मागणी. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातल्या नवजात बालकांच्या कक्षामध्ये शॉर्ट सर्किट. कक्षातल्या 69 बालकांना दुसऱ्या कक्षात हलवलं. सर्व बालकं सुखरूप. सेलिब्रिटीजची हत्या करण्यासाठी आलेल्या 5 जणांना अंधेरीतनं अटक. मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई. आरोपी बिश्नोई गँगशी संबंधित असल्याची शक्यता. आणि राज्यामध्ये पुढचे 5 दिवस अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता. हवामान विभागानं वर्तवला अंदाज. शेतकऱ्यांची चिंता वाढली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.